आता आपल्या बजेटच्या 4 पट सोनं खरेदी करता येईल साईनाथ मल्टीस्टेटच्या सहाय्यानं। फक्त 25% रक्कम तुम्ही द्या, साईनाथ देईल 75% कर्ज, ते सुद्धा माफक व्याजदरात। भविष्यातील समृद्धीसाठी आजच्या भावानं 4 पट सोनं खरेदी करा। साईनाथ मल्टीस्टेट, संपर्क 8349 50 51 21। फक्त म्हणणं काय, ही 20% कपात झाली ही आम्हाला मान्य नाही। पूर्व कंपनी चालू झाली आहे, आमचा पगार दिला तर आम्ही आत यायला तयार आहे। आणि स्वतः मी वैयक्तिक कामगार असून मला पण एका शब्दाने सुद्धा मी विचारलं, डायरेक्ट आता ताळेबंद केली। हा प्रकार पूर्ण चुकीचा आहे। बँकेचा हप्ता कसा भरून, माझ्या आई वडिलांचा दवाखान्याचा खर्च कसा करून मी कसा स्वतः जगू? आणि अचानक कुठलीही पूर्वकल्पना न देता मॅनेजमेंटनं गेटला बंद केलं आणि कामगारांना कामावर येण्यापासून रोखलं। त्या 2500 मध्ये त्यानं प्रपंच कसा चालवा, पण कंपनीला त्याची जाणीव नाही। आता आपण पन्हाळा तालुक्यातील येवलूज या ठिकाणी आहोत। तर गेल्या 30 वर्षापासून येवलूज गावातील नागरिकांच्या कुटुंबांचा आधारवड असलेल्या नागरिका स्पिनिंग मिलला 20 फेब्रुवारी रोजी अचानकपणे टाळे ठोकण्यात आले आणि यामुळे येथील कामगार बेरोजगार झाले असून आर्थिक जी परिस्थिती आहे त्यांच्यावर आता उद्भवलेली आहे आणि यामुळे ते सध्या आता याच विरोधात आंदोलन करतायत। आता आपल्यासोबत तेच कामगार आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया की नेमकी घटना काय घडली। खरं तर 1995 साली माजी आरोग्य मंत्री दिग्विजय खानविलकर यांच्या पुढाकाराने या मिलची स्थापना करण्यात आली होती आणि गेल्या 30 वर्षापासून येथील कामगारांना एक आर्थिक आधार म्हणून या मिलकडे पाहिलं जात होतं आणि अचानकपणे टाळे ठोकल्यामुळे आता येथील कामगार हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। पण जाणून घेऊया काय घडलं 20 फेब्रुवारी रोजी, नेमकं काय घटना घडली। 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 ते 4 ही शिफ्ट नेहमाप्रमाणे चालू होती आणि अचानक कुठलीही पूर्वकल्पना न देता मॅनेजमेंटनं गेटला बंद केलं आणि कामगारांना कामावर येण्यापासून रोखलं। त्यामुळे आज टाळेबंदी त्यांनी जाहीर केली असं ते म्हणतात, पण ती पूर्णपणे बेकायदेशीर आहे असं आमचं मत आहे। त्यामुळे तुम्ही सर्व कामगार याच्या विरोधात आता आंदोलन करतायत, काय सांगता याबद्दल? सर्व कामगार आंदोलन म्हणजे मॅनेजमेंटचे आणि युनियन, आज भारतीय कर्मचारी भाई जगतापांची जी युनियन आता कार्यरत आहे त्याने कामगारांना कुठल्याही विश्वासात न घेता कामगारांना आर्थिक अडचणीत आणण्याचा जो करार केला तो आपल्या कुठल्याही कामगाराला मान्य नाही आणि त्या कराराला आम्ही विरोध केल्यामुळे आमच्यावर एक दबाव आणण्यासाठी तिने हा प्रयोग केलेला आहे। त्या दिवशी नेमकी घटना काय घडली हे सांगितलेच, पण नेमकं कारण काय वाटतंय तुम्हाला? नेमकं कारण म्हणजे आम्ही 4च्या पाळीला, मी स्वतः त्यात होतो, मी स्वतः 4च्या पाळीला आल्यानंतर इथं आमासने अडवलं गेलं अचानक। मग ते नोटीस आमासने दाखवलं गेलं, हे जे नोटीस मागं लावलेलं आहे ते नोटीस माझ्या माहितीप्रमाणे मला अभ्यास जेवढा आहे ते नोटीस मध्ये उल्लेख आहे जमावबंदी, मारहाण, तोडफोड हे करू नये म्हणून। तसं लॉकआउट म्हणजे कामगारांनी गेट बंद म्हणून असं काही त्या नोटीस मध्ये नाही आहे। तरी पण तिने आमासने अडवलं गेलं आणि इथून आमासने परत त्यापासून आम्ही आत प्रवेश केलेला नाही। टाळे ठोकण्याचं नेमकं कारण काय? जे आता जे तिने मॅनेजमेंट आणि आमची जी युनियन होती पहिली भाई जगतापांची, त्या युनियननं आम्हाला विश्वासात न घेता जो करार केला तो आम्हाला मान्य नव्हता। कारण काय केलं, 20% कपात आणि 20% कपात जर आम्हाला केली, 25,000 पगार आहे त्यातली 20% कपात केली तर 5,000 रुपये गेल्यानंतर राहणार नाही म्हणून आम्हाला न विश्वास घेता त्यांनी टाळे ठोकले। तर आम्हाला बळजबरीने सांगितलं होती की मिलला आर्थिक नुकसान होत असल्यानं टाळे ठोकण्यात येते असं व्यवस्थापनाकडून सांगतात। हे चुकीचं आहे ना, चालू मध्ये त्यांनी बंद केली। आता कंपनी चालू होती कारण का मी स्वतः शिफ्टला होतो 9 ते 5च्या दुट्टीला आणि जी सेकंडवाली येणार होती त्याने अडवली, त्याने आम्हाला 5लाच बाहेर काढली, म्हणजे 4ला बाहेर काढली। मी 5 दुट्टी असताना मला 1 तास आधी बाहेर काढला, कामावर असताना सुद्धा त्यांनी बाहेर काढला। आता सध्या तुमच्यावर परिस्थिती काय आल्या, काय घरचं वातावरण आहे? घरचं वातावरण म्हणजे जानेवारी महिन्यात, किती वर्षापासून तुम्ही या मिलमध्ये काम? मी 95 पासून या मिलमध्ये काम करतो। 30 वर्ष झालं मी स्वतः काम करतोय। स्थापना झाल्यापासून मला सुरुवातीला पगार 18 रुपये होता, ते 18 रुपयाचा पगार एक म्हणजे वर्षानंतर 21चा 24, 24चा 27 असं करीत असं काय झालेलं नाही की 25 वर आता आलो। 30 वर्षांना मी आता म्हणजे 25 वर आलतो, तोपर्यंत अचानकपणे हे केलं। त्यामुळे कसं की जानेवारी महिन्यात सुद्धा पगार दिलेला नाही आम्हाला, हे करासाठी अडचण जाण्यासाठी जानेवारी महिन्यात सुद्धा पगार दिलेला नाही आणि आता अचानकपणे बंद पडल्यामुळे आता पुढचं भविष्य आता आम्हाला जायला सुद्धा प्रॉब्लेम आहे। म्हणजे किती यायचं म्हणजे बँकेचा हप्ता येतोय म्हणजे 2 बँकेत मॅडम कसं 25,000 रुपये ज्यावेळी आम्ही पगार आहे त्यामुळे आम्हाला कर्ज काढलेत आम्ही आणि त्या कर्ज फेडायसाठी आमच्याकडे आता बँकेनं आता ऑलरेडी एक हप्ता तटलाच आमचा,
म्हणजे अशा ह्याच्यामुळे आम्ही पूर्णतः हवालदिल झालोय आणि आम्हाला पुढला मार्ग पण काय नाही. आणि आता माझं वय स्वतःच 50 वर्ष आहे, त्यामुळे मी आता इथून पुढे मी कुठे जाऊन काय करून किती मला पैसे मिळणार, माझा प्रपंच कसा चालणार. कारण का माझ्या घरात, स्वतःच्या माझ्या घरात माझं 2 म्हणजे आई वडील, माझी 2 पोरं चांगल्या ठिकाणी शिकायला लागले होते, त्यांची मी फी भरू कशी आणि बँकेचा हप्ता कसा भरून माझ्या आई वडिलांचा दवाखान्याचा खर्च कसा करून मी कसा स्वतः जगू. ही मला एवढंच मला म्हणायचं आहे की अचानकपणे 30 वर्ष ज्या कामगार काम करतोय हा त्याच्यावर अन्याय नाही का, ही जी पूर्वकल्पना तिने शासनाला पण दिलेली नाही आणि स्वतः मी वैयक्तिक कामगार असून मला पण एका शब्दाने सुद्धा त्यांनी विचारलेलं, डायरेक्ट हिने आता ताळेबंद केली. हा प्रकार पूर्ण चुकीचा आहे आणि त्याच्यासाठी आम्ही तिथून 20 किलोमीटर म्हणजे 200 मीटर अंतरावर हे केले. कारण का आम्हाला कुठल्याही प्रकारचं जमावबंदी असल्यामुळे कुठल्याही प्रकारचं आम्हाला त्यांच्यासाठी हे करत नाही. आमची एकच इच्छा आहे की तिने हा यो पगार देऊन, आमचा जो पगार आहे तो देऊन पूर्वरत कंपनी चालू करावी, हीच आमची मागणी आहे. आम्ही पगारवाढीसाठी किंवा असं काही नाही आहे. हाही कंपनी बाबा हा यो पगार देऊन तिने कंपनी चालू करावी. आमचा विरोध एकच आहे की 20% जर कपात केली तर मी जगू शकत नाही, हाच आमचा विषय आहे. आणि तो न करता पूर्वरत कंपनी चालू करावी. आम्ही आजपासून सुद्धा जायला तयार आहे. आणि एकच हे आहे. किती कामगार या आंदोलनामध्ये सहभागी आहेत आणि काय मागणी आहे? 511 कामगार टोटल आहेत, त्यातले युनियन प्रतिनिधी सोडलं 18, तर बाकीचे सर्व कामगार आमच्या बाजूने आहेत. या लढ्याला ती कसं समजत आहेत. कामगार युनियन म्हणजे युनियन कुठली नाही, ही आमची कामगार हीच एक युनियन आहे. हे कामगारांचा सगळ्यांचा पाठिंबा आम्हाला आहे. मी सर्व कामगारांनी पाठिंबा दिलेला आहे. फक्त म्हणणं काय, हे 20% कपात झाली ही आम्हाला मान्य नाही. पूर्व कंपनी चालू झाली, हाही आमचा पगार दिला तर आम्ही आत यायला तयार आहे. ऍक्च्युली कसं आहे, आता टोटल मला 26-27 हजार पगार आहे. त्यातला पगार जर 6,000 गेला तर राहिलं ऍक्च्युली माझ्या हातात 20 ते 21 हजार. दोन्हीकडले लोन असलेलं बँक ऑफ इंडिया आणि कामगार सोसायटी या दोन्हीकडले लोन असल्यामुळे कमीत कमी 16,000 गेले तर राहतात ऍक्च्युली माझ्या हातात 5,000. 5,000 मधला फंड गेला, टॅक्स 200 बसला, परत LIC गेली. हे सगळे सर्व जाऊन आमच्या हातात कामगारांच्या 2 ते 2.5 हजार रुपये भेटतात. ह्या 2.5 हजार मध्ये त्यानं प्रपंच कसा चालवावा, त्यानं गाडीला तेल बी लागतंय. एक जर साधं सलाईन लावायला गेले, एखाद्या घरातलं आजारी पडलं मुलगा किंवा मुलगी, जर सलाईन लावायला गेलं तर 1,000 रुपये डॉक्टर घेतात. मग त्यातलं 1,000 रुपये गेले, 1,500 रुपये राहिले. त्या 1,500 रुपये मध्ये आम्ही कसं करायचं. त्यामुळे आमच्या कामगारांची व्यथा आहे की बाबा हा हे पूर्ववत चालू राहावं, एवढीच आमची अपेक्षा आहे. आता हे जे युनियन लीडर्स आहेत ते सध्या आता कामगार आयुक्त कार्यालयामध्ये भेटणार आहेत आणि याच्याबाबत बोलणार आहेत, याबद्दल काय सांग? आम्ही तशी पूर्व सूचना लेबर आयुक्तांना दिलेली आहे. लेबर आयुक्तांनी सुद्धा आम्हाला कोऑपरेट केलेलं आहे की जो काय ताळेबंदी केलेलं आहे अनलिगली केलेला आहे. शिवाय त्यांनी जे अग्रीमेंट केली आहे 20% पगार कपातचा घाट जो घातलेला आहे हा पूर्ण चुकीच्या पद्धतीने केलेला आहे. त्यांना लेबर कमिशनरची तशी ऍक्च्युली संमती घ्यावी लागते आणि 20% पगार कपात करणं हा जगाच्या पाठी कुठेही कायदा नाही आहे असं लेबर आयुक्तांनी सुद्धा आम्हाला त्यावेळेला सांगितलेलं आहे. आता त्यांच्यामध्ये तडजोड काय होती हे मॅनेजमेंट आणि आमचे लेबर कमिशनर हे ठरवतील, पण आमची माफक भूमिका अशी आहे 20% कपात न करता कामगारांचा उदरनिर्वाहाची जी ही संस्था 95ला स्थापन झाली त्यावेळी आम्ही 18 रुपयाने रोजंदारी काम केलं. आज एवढा पगार झाला म्हणून पोटशिलकी उठायची काही गरज नाही मॅनेजमेंटला. आम्ही मॅनेजमेंटला कोऑपरेट केलं. मध्यंतरीच्या काळात आम्ही 10% पगार कपात सुद्धा करून दिला कुठेतरी मिल पूर्ववत चालावी म्हणून, पण कंपनीला त्याची जाणीव नाही आहे आणि युनियन आणि मॅनेजमेंट यांच्या दोघांच्या सहकार्याने दोघांच्या मनमिळामुळे आज कामगारांचा अडचणीत आहे. कंपनीला ऍक्च्युली कामगारांना विचारायची गरज होती, पण कामगारांना विचारत न घेता फक्त युनियन हाताशी धरून हा सगळा खेळ आतापर्यंत त्यांनी केलेला आहे. पण आमचे 500 कामगारापैकी हे जर 18 प्रतिनिधी सोडलेत तर बाकी राहिलेल्या कामगारांची माफक अपेक्षा अशी आहे की 20% कपात न करता पूर्ववत मिल चालू करावी आणि त्या पद्धतीने आम्ही आमचं कामकाज पुढे चालू ठेवलेलं आहे. आतापर्यंत आंदोलन करताय, मिल व्यवस्थापनाकडून तुमच्या कामगारांची बैठक झाली का किंवा काय त्यांची प्रतिक्रिया आली का? अशी त्यांनी प्रतिक्रिया कधी दिली पण नाही, ती आली पण नाहीत आमच्या बरोबर आणि आम्ही पण त्यांना काही रिक्वेस्ट केली नाही की आमच्याबरोबर तुम्ही बोलणी करावी. सध्याच्या राजकीय खेळीमेळीतून अशी चर्चा चालली आहे की बाबा काहीतरी एक समिट घडवून आणावी. आता येत्या 2 दिवसात ती होईल. तर आताच तुम्ही पाहिलात की ज्या या नागरिका स्पिनिंग मिल मधील 511 कामगार आहेत ते अचानकपणे टाळे ठोकल्यामुळे सध्या आंदोलन करतायत आणि खरं तर अजून व्यवस्थापनेकडून यांना कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही आणि यांचं आंदोलन आता अद्यापही सुरू आहे.
मात्र एकीकडे कामगार म्हणून पाहता गेला तर 511 कामगारांच्या कुटुंबावर ही आर्थिक परिस्थिती उद्भवली आहे आणि यापुढे काय करावं असणं मोठा प्रश्न आता यांच्या पुढे उपस्थित राहिला आहे. खरं तर मिल व्यवस्थापन आणि कामगारांची एक बैठक व्हावी आणि याचा तोडगा काय आहे तो लवकरात लवकर निघावा आणि हे करणं गरजेचं आहे. कॅमेरामन नाज अख्तरसह अमृता पवार, माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.